दिनांक 1 नोव्हेंबर पासून ध्रुव अकॅडमीच्या सुसज्ज प्रांगणात सुरू असणाऱ्या पश्चिम विभागीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये उत्कंठावर्धक अंतिम सामन्यांनी शेवटचा दिवस गाजवला। महाराष्ट्र, गुजरात, गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान अशा 6 राज्यातून आलेल्या 83 शाळांतील सुमारे 884 स्पर्धकांमध्ये झालेल्या रंगतदार सामन्यांचा आज थरारक लढतींनी समारोप झाला। सेंटर पॉइंट स्कूल काटोल रोड नागपूर, सिम्बायोसिस स्कूल नाशिक, ॲडव्हान्स अकॅडमी मध्य प्रदेश, रॅडक्लिफ स्कूल भोपाळ, दिल्ली पब्लिक स्कूल रायपूर, न्यू दिगंबर पब्लिक स्कूल इंदोर हे संघ अंतिम विजयी ठरले आहेत। या अंतिम सामन्यात 14 वर्षाखालील मुलांच्या गटात सेंटर पॉइंट स्कूल काटोल रोड नागपूर यांनी डिव्हाइन चाइल्ड स्कूल मेहसाणा गुजरात यांना हरवत विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या याच गटात नाशिकच्या सिम्बायोसिस स्कूलने डिव्हाइन चाइल्ड स्कूल मेहसाणा गुजरात यांना हरवत विजेतेपदाचा मान मिळवला। 16 वर्षाखालील मुलांच्या गटात दिल्ली पब्लिक स्कूल रायपूर यांना हरवत मध्य प्रदेशच्या ॲडव्हान्स अकॅडमीने विजेतेपदाचा बहुमान मिळविला, तर मुलींच्या गटात रॅडक्लिफ स्कूल भोपाळ यांनी अण्णासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल सांगली यांना कडवी झुंज देत विजेतेपदाची माळ खिशात घातली। 19 वर्षाखालील मुलांच्या गटात दिल्ली पब्लिक स्कूल रायपूरच्या खेळाडूंनी ओपी जिंदाल स्कूल छत्तीसगडच्या खेळाडूंना कडवी टक्कर देत विजयाच्या चषकावर स्वतःचे नाव कोरले, तर याच वयोगटात न्यू दिगंबर पब्लिक स्कूल इंदोरच्या खेळाडूंनी यजमान ध्रुव अकॅडमी संघावर निसटता विजय मिळवला आणि विजेतेपद पटकावले। यावेळी प्राचार्य अर्चना घोरपडे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। Thanks to Mr. Pushkar Vora, Joint Director CBSE, and Dr. Indrajit Basu for coming all the way from Delhi to attend this function. Now I would like to thank our chairman, Dr. Sanjay Malpani, for his guidance and support. I want to extend a special thanks to the Chief Referee, CBSE Observer, and the team of technical officials for cooperating with us to conduct the tournament as per the schedule. We will always be grateful for what we gained from their expertise. My heartfelt appreciation and thanks to my sports faculty and coaches too for their tireless efforts put in this process. To my staff, both teaching and non-teaching, I tip my hat and give my sincere salute. विजेत्या स्पर्धकांना ध्रुव अकॅडमीचे अध्यक्ष डॉक्टर संजय मालपानी, सीबीएसईचे चीफ रेफरी श्री अजित देशपांडे, चीफ ऑब्झर्व्हर श्री यादव, प्राचार्य श्रीमती अर्चना घोरपडे, श्रीमती अनुराधा मालपानी आणि क्रीडा विभाग प्रमुख श्री प्रशांत होमकर या मान्यवरांच्या उपस्थितीत मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं। या स्पर्धांविषयी डॉक्टर संजय मालपानी यांनी अधिक माहिती दिली। या निमित्तानं संगमनेर सारख्या ग्रामीण भागामध्ये देशभरातल्या 8 राज्यांमधून खेळाडू आलेले आहेत। अप्रतिम अशा दर्जाचे सामने आपल्या विद्यार्थ्यांना या निमित्तानं पाहायला मिळालेले आहेत। मुळातच खेळ कोणताही असो, कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये विद्यार्थ्यांनी जावं आणि आपल्या त्या खेळाचा आनंद घ्यावा, सोबत सोबत आपल्या प्रकृतीचंही भान ठेवावं आणि आपलं शरीर सौष्ठव वाढवावं, या दृष्टिकोनातून खेळांचं महत्त्व हे अतिशय मोठं आहे। आणि ध्रुव अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ या ठिकाणी घेतलेच जातात। त्या सोबत सोबत वेगवेगळ्या खेळांचं आयोजनही केलं जातं। त्या शृंखलेमधला झोनल मॅचेसचा हा दुसरा इव्हेंट आहे। मागच्या वर्षी स्विमिंगच्या इव्हेंट्स या ठिकाणी झाल्या होत्या, यावर्षी बॅडमिंटनच्या इव्हेंट झालेल्या आहेत आणि अप्रतिम अशा दर्जाच्या खेळाचे सामने या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालेले आहेत। तसेच बॅडमिंटनचे ऑब्झर्व्हर यादव यांनी ध्रुव शाळेचं कौतुकही केलं। 2 लोग खेलेंगे तो एक जीतेंगे और एक हारेंगे, ये तो तय है, बट जो हारे हैं वो निराश ना हो। अगले साल वो उनको हराने के लिए और तैयारी करके आए और जीत के दिखाए हुए। तो ये जो जज्बा है आपके अंदर पैदा होने चाहिए। ये नहीं कि हम सिर्फ खेले, घूमे और चले गए, नो, आप खेलने के, जीतने के लिए अब आइए। अगली बार मैं निश्चित रूप से सीबीएसई ऑब्जर्वर के नाते मैं सीबीएसई को ये चीज जरूर कहूंगा कि संजय मालपानी सर से कंसल्ट करें कि वो नेशनल टूर्नामेंट ले यहाँ पर, और मुझे उम्मीद है कि वो जरूर लेंगे नेशनल टूर्नामेंट। With this quote, life is full of layers of success. So play the game with the spirit of the game. Victory is the quality of the competition, just not a final score. यावेळी वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी शालेय परिसर व्यवस्थापन आणि उत्कृष्ट आयोजनाबद्दल शाळेचं कौतुक केलं। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी सुखदेव गाडेकर, संगमनेर।